जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि अत्यंत महत्त्वाच्या ओव्यांपाशी आलेलो आहे. समर्थ आपल्याला साधना शिकवतायत. समर्थ आपल्याला शुद्ध कल्पना शिकवतायत. समर्थ आपल्याला सांगतायत की कशा पद्धतीनं देहबुद्धीच्या पलीकडे जायचं आहे. हाच तर आपल्यातला मुख्य प्रश्न आहे. हीच तर आपली मुख्य अडचण आहे की जे आपण वर्णन ऐकतो परब्रह्माचं, त्या वर्णनात आपण कुठेच बसत नाही असं आजमितीला आपल्याला वाटतं. कारण आरशात जे दिसतं तेच आपण आहे असं आपल्याला वाटतंय. परब्रह्माच्या स्थितीमध्ये जावं लागेल. देह हा परब्रह्म होत नाही हे समजून घ्यावं लागेल. त्यासाठी सद्गुरूंपाशी बसून नित्यनियमानं श्रवण करावं लागेल. त्यांच्याकडून साधनेचे बारकावे शिकून त्या साधनेमध्ये स्थिर व्हावं लागेल. त्या साधनेचं बीज समर्थ आपल्याला सांगतायत. शुद्ध कल्पनेची खूण आपल्याला सांगतायत. शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. आपण निर्गुण ब्रह्म आहोत हे आधी नीट जाणून घेऊया सद्गुरूंकडून. सद्गुरू मुखातून याचं श्रवण घडलं पाहिजे की ते ब्रह्म तू आहेस. पुस्तकात वाचून नाही, समजून घेऊन नाही, सद्गुरूच तिथे पाहिजेत. जे परब्रह्मस्थितीमध्ये आहेत, दिसायला मनुष्यासारखे दिसतात पण ब्रह्मस्वरूपच आहेत, त्यांच्या मुखातून हे ऐकलं गेलं पाहिजे की तू तेच ब्रह्म आहेस. हे शुद्ध कल्पनेचं रोपण आहे. एखादं झाडाचं बी जर आपण पाहिलं तर त्या बीमध्ये काहीही दिसणार नाही, पण संपूर्ण झाड जसं लपलेलं असतं तसा हा सद्गुरूंचा बोध आहे. ते बी पेरल्यानंतर कालांतरानं त्याचा वृक्ष होतो. कालांतरानं तो बोध संपूर्णपणे साधकामध्ये ठसतो. पण आता कल्पना करा, समजा आज आपण बी पेरलं, 2 दिवसांनी ते बी उकरलं, बाहेर ठेवलं, 4 दिवसांनी पुन्हा पेरलं, 4 दिवसांनी पुन्हा उकरलं. असं जर केलं तर ते बी रुजेल का? म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या शुद्ध कल्पनेमध्ये स्थिर व्हावं लागेल. कबूल आहे, निर्गुणाची कल्पना करता येत नाही. मुळात निर्गुण हा शब्दसुद्धा निर्गुणाला लागू होत नाही, इतकं शुद्ध आपलं स्वरूप आहे. पण स्वये कल्पिजे निर्गुण असं समर्थ म्हणतात. ही कल्पना सद्गुरूंनी द्यावी लागते. मात्र सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्या ब्रह्मावस्थेच्या स्मरणामध्ये राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याची योजना सद्गुरूपदिष्ट साधनेमध्ये आहे. नामस्मरण असेल, ध्यानधारणा असेल, तर त्या सर्व साधनांमध्ये आपण ब्रह्म आहोत या सोहमच्या भावामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी. मग हे स्वस्वरूप काय आहे? हेच तर परब्रह्म आहे. हेच तर निर्गुण आत्मस्वरूप आहे. हेच तर सच्चिदानंद स्वरूप आपलं रूप आहे. आता आपल्या ठिकाणी देहाचा भाव दृढ आहे तर आपल्यापाशी अभ्यास हा एकमेव पर्याय आहे. अभ्यासासाठी विश्वास लागेल, विश्वासासाठी संगत लागेल, संगतीनं विश्वास वाढेल आणि विश्वासामुळे संगतीचा ध्यास लागेल. श्री महाराजांचं प्रवचन आपण जेव्हा ऐकतो किंवा वाचतो किंवा आपण महाराजांच्या नुसतं फोटोकडे पाहतो तेव्हाही एक प्रकारचा आपल्याला त्यांचा संग होतोच. तो आपण धरून ठेवायला पाहिजे. सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर सद्गुरूंचा बोधही स्मरणाबरोबर आठवला पाहिजे. सद्गुरूंचे पाय आठवले पण मनामध्ये विषय चिंतन असेल तर ती सद्गुरूंची संगत ठरेल का? याचा अर्थ असा की आपल्याला अभ्यासानं शुद्ध कल्पना जपावी लागेल. आता ती का जपावी लागेल याकडं पण सूक्ष्मतेनं पाहूया. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला देह आणि देहाबरोबर मनचित्त आणि बाह्य इंद्रिय आहेत. देहाला कर्म अपरिहार्य आहे. त्यामुळे आपण कोणत्या न कोणत्या कर्मांमध्ये सतत असणार आहे. जेव्हा आपण कर्मात आहे तेव्हा आपली इंद्रिये तिथे गुंतलेली आहेत. नुसते जरी आपण बसलो तरी कर्मातच आहे.
नामस्मरण ध्यान जरी करत असलो तरी कर्मातच आहे. मग ऑफिसचं काम आणि विषयांचं उपभोग तर सोडूनच देऊ, तिथे तर कर्मे आहेतच. असं आपलं जीवन असेल तर अनुसंधान म्हणजे स्वस्वरूपाचं अनुसंधान प्रयत्नानं ठेवायला नको का? पुन्हा पुन्हा स्वतःला याची आठवण करून द्यायला नको का की आपण हा देह नाही, हे मन नाही, या मनातले विचार नाही, संकल्प विकल्प येत आहेत पण आपण म्हणजे ते नाही. हा करून पाहायचा प्रयोग आहे आणि केल्यानंतर सतत करत राहण्याचा अभ्यास आहे. आता पहा, आपण निरूपण ऐकतोय. निरूपण ऐकत असताना आपल्याला स्मरण ठेवायला काय अडचण आहे? कुणाला असं वाटेल की अहो, स्मरण ठेवायला शब्द वापरावे लागतील, मी ब्रह्म आहे असं म्हणत राहावं लागेल किंवा नाम घेत राहावं लागेल. मग एका बाजूला नाम सुरू असताना श्रवण कसं करायचं? तर असा स्मरणाचा अर्थ नाही. श्री महाराजांनी याची सुंदर व्याख्या केली आहे. श्री महाराजांना एकांनी विचारलं की अनुसंधान म्हणजे काय? तर श्री महाराज म्हणाले, रस्त्यानं तू चालला आहेस, तुझ्या नावानं तुला हाक मारली की तू आवाजाच्या दिशेनं वळून पाहतोस, हेच अनुसंधान. तसं नामाचं आपल्या स्वरूपाचं अनुसंधान पाहिजे. म्हणजे जसं आपण मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, माझं नाव अमुक अमुक असं म्हणत बसत नाही, पण त्या स्मरणात आपण आहे. तसं सद्गुरूंनी दिलेल्या बोधाच्या स्मरणात राहायचं आहे. सद्गुरूंनी सांगितलंय की ते ब्रह्म तू आहेस आणि ही आपल्यापाशी आलेली शुद्ध कल्पना आहे. आता त्याच्या स्मरणात राहायचं आहे. म्हणजे अनुसंधान टिकवलं पाहिजे की आपण तेच आहोत. समर्थांचंच वाक्य पहा, आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. मग याच्यामध्ये अहम आत्मा असा जप सांगितलेला नाही आहे. याच्यामध्ये स्मरण आहे आणि स्मरण ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती झाली पाहिजे तर तिथं आपण स्थिर होऊ. जसं एखादा पुरुष बाप म्हणून कोणाशी वागेल, तर शिक्षक म्हणून कोणाशी, तर नवरा म्हणून कोणाशी, पण त्याचं पुरुषत्व तो सोडत नाही. आपण पुरुष आहोत याचं अनुसंधान त्याचं सुटत नाही. असं आपल्यापाशी शुद्ध कल्पनेचं अनुसंधान पाहिजे. आपल्याजवळ अनुसंधान आहे पण ते देहाचं आहे. इथे आपली चूक झालेली आहे. पण ही चूकसुद्धा सत्संगतीमध्ये लक्षात येते. सद्गुरूंच्या संगतीमध्ये आल्याशिवाय हे लक्षात येत नाही की आपण देह नाही. कबूल आहे, त्यांच्या संगतीत जे येतं लक्षात ते शाब्दिकच येतं, पण ते अंतःकरणावरती ठसतं. शाळेतला कॉलेजमधला अनुभव आठवून पहा. पुस्तकात आपण जे वाचलेलं आहे त्याच संदर्भानं जेव्हा आपण शिक्षकांच्या मुखातून ऐकतो, त्यातही शिक्षक आपल्याकडे बघून प्रेमानं जर आपल्याला काही सांगत असतील तर ते ताबडतोब आपल्या अंतःकरणावरती ठसतं. तसं सद्गुरूंच्या संगतीचं सामर्थ्य आहे. मग आता हे जर ठसवलं नाही, याचं जर अनुसंधान ठेवलं नाही, तर असलेलं देहबुद्धीचंच अनुसंधान प्रत्येक कर्मातून वाढत जातं. कर्म करत असताना पहा, आपल्यापाशी आपण म्हणजे हा देहच आहे हे अनुसंधान कायम राहिलेलं आहे. त्यामुळं मग आपण आपल्याला सगळी कर्मे जोडून घेतो. कर्मे जोडून घेतली की कर्मफळं पण जोडली गेली. कर्मफळं जोडली गेली की सुख दुःख आलं, लाभ हानी आली, मान अपमान आला, सगळ्या काही गोष्टी आल्या. पहा, एखाद्यानं अपमान केला तर काही काळ तो विचार जात नाही आपल्या मनातून. काही काळ कशाला, काही जणांचा तर काही दिवस, काही महिने तो विचार जात नाही. असं का घडलं? कारण अपमान आपला झाला असं आपल्याला वाटलं ना. आपण आपल्या देहाला, आपल्या मनाला वेगळेपणानं पाहिलंच नाही. अहो, अपमान देहाचा केला गेलेला आहे हा विचारच आपल्याला शिवत नाही. इतकी आपली तादात्म्यता असते. मलाच तो बोलला, मलाच ती बोलली, माझाच अपमान, मलाच सुख, माझा फायदा, माझं नुकसान, असं आपण माझेपणानं देहात अडकून असतो. मग इथं अभ्यास करायला नको का? हा अभ्यास चिंतनातून सुरू होतो आणि खरं पाहता चिंतनातच विलीन होऊन जातो. एखाद्या गोष्टीचं चिंतन करायला ती गोष्ट दृढ धरावी लागते आणि तिथे आपलं मन, आपलं चित्त साह्यकारक करून घ्यावं लागतं. तर आपण सद्गुरूंचा बोध चिंतनात उतरवू. चिंतन करत राहिलो
तर आपोआप त्या पद्धतीचे विचार आपल्यापाशी यायला लागतात. आपलंच आठवून पहा. समजा काही वर्षांपूर्वी आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण आहेत माहीत नव्हतं. आता माहीत आहे. आता आपण पहा, जर म्हणत असू की महाराजांच्या इच्छेनं मी आनंदात आहे, तर हा आपल्यात झालेला बदल नाही का? हा बदल कुठून झाला? संगतीमधून झाला. कधीतरी आपण गोंदवल्याला गेलो, कधीतरी श्री महाराजांचं चरित्र वाचलं, कधीतरी प्रवचनं वाचली, कधीतरी मनात असं आलं की आता जरा नामस्मरण करूया. श्री महाराजांना आवडतं ना, तर शांतपणे नाम घेत बसूया. असं आलं, ते मनातच आलं. म्हणून तर समर्थ शुद्ध कल्पनेचं महत्त्व सांगतायत की इतर गोष्टी मनात आणायच्या की नाही याचं स्वातंत्र्य आपल्यापाशी आहे. आपण मनाचे आणि चित्ताचे मालक आहे. तर आपण हा अभ्यास केला पाहिजे की शुद्ध कल्पना आता दृढ धरून ठेवायची. स्वस्वरूपी विस्मरण पडोची नेदी हे करायचं. केलं तर त्या दृष्टीनं आपोआप आपली पावलं पडतील. स्वस्वरूपाचं अनुसंधान आपल्याला अंतर्मुख करतं. बहिर्मुखता आणि अंतर्मुखता हे शब्द ऐकायला अवघड वाटतात, पण तितके अवघड ते नाहीत. आपण तेव्हा बहिर्मुख असतो जेव्हा आपण कोण आहोत याच्या विस्मरणात असतो. आणि आपल्यापाशी आपल्या स्वरूपाचं स्मरण असेल तर आपण अंतर्मुखच असतो. देहाच्या कर्मांवरून बहिर्मुखता अंतर्मुखता पटकन कळून येणार नाही. मनुष्य अंतर्मुख असेल किंवा बहिर्मुख, दोघेही अगदी चवीनं जेवतील, पण स्थिती वेगळी आहे. ती स्थिती अभ्यासानं मिळवता येते. प्रत्येक कर्मात जर आपण अंतर्मुखच असलो तर त्या कर्मामध्ये देह गुंततो, पण देहाबरोबरचा देहभाव गुंतत नाही. भाव आत्म्यापाशी स्थिर होतो. त्यामुळे ही जाणीव राहते की हे कर्म घडत देहाकडनं आहे, पण करता देह नाही, करता राम आहे. रामाची सत्ता आहे म्हणून देहाकडनं कर्म घडत आहे. इथे मग आपण वेगळं केलं पहा देहापासून आपल्या स्वतःला. अशा प्रकारे अभ्यास करत करत स्वस्वरूपाचं अनुसंधान अंतरी बळकट करता येतं. हा अभ्यास प्रत्येक क्षणाला करायचा आहे बरं का. प्रत्येक श्वासाला करायचा आहे. इतका सूक्ष्म आहे. सुरुवातीला तो काही मिनिटे जमेल, काही सेकंदही जमेल, पण अभ्यास करत गेल्यानंतर दीर्घकाळ जमायला लागेल आणि मग आपल्याला आतल्या शांतीचा स्पर्श होईल. नाहीतर आजचं जीवन पहा. कर्म करणं, कर्मातून काहीतरी अनुभव येणं आणि तो अनुभव आतमध्ये येणं म्हणजे त्या अनुभवाचा संस्कार आपल्या आत घडणं, हेच आजपर्यंत घडत आलेलं आहे. या पलीकडे आपण कधी गेलेलो नाही. आपण म्हणून कुणी आहोत जे स्थिर आहोत. कर्मे कोणतीही असली तरी आपल्या स्वरूपात बदल होत नाही. इथपर्यंत आपण विवेकानंही पोचलेलो असत नाही. त्यामुळं आधी विवेक धारण करावा. सद्गुरूंपाशी झालेलं श्रवण यासाठी आपल्याला मदत करतं. आपण स्थिर आहोत. आपण म्हणजे हे नाही. आपण म्हणजे हे कर्म नाही, कर्मफळ नाही. आपण म्हणजे कुणीही नाही यातलं. या विचारापर्यंत जरी आपण आलो तरीसुद्धा एक प्रकारची शांती आपल्याला येते. तर कल्पना करून पहा, जो स्वस्वरूपाचा अनुसंधान टिकवून असेल तो किती शांततेमध्ये असेल. कर्म आपल्याला आपल्या देहाशी जोडतात. आपण जर आपल्या देहाला चिकटून नसू तर कर्म देहापुरतीच राहतील. आपण झोपलो आहे, आपण ध्यान करत आहे, आपण अभ्यास करत आहे, स्वयंपाक करत आहे, ऑफिसचं काम करत आहे, हे सगळं कुठेतरी खिडकीच्या बाहेर घडत आहे याची अनुभूती आपल्याला येईल. हा विषय केवळ बोलण्याचा नाही, अनुभूतीत शिरण्याचा विषय आहे. जर केलं तर हे लक्षात येईल. जसं मागच्या निरूपणात आपण पाहिलं की श्री महाराज म्हणतात, अहो नाम घेतलं तर नामात प्रेम आहे हे लक्षात येईल. मग नाम काय आहे? हेच साधण्याची म्हणजेच आत्मानुसंधान साधण्याची युक्तीच तर आहे. ध्यान ही ती युक्तीच आहे ज्या युक्तीनं आपण आत्मानुसंधानामध्ये शिरतो, स्थिर राहतो आणि स्थिर राहून आपल्या स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये शिरतो. जितकी ज्याची क्षमता तितका तो स्वरूपानुभवामध्ये राहील. क्षमता संपल्यानंतर ध्यान किंवा नामस्मरणाची बैठक विसर्जित होते, पण आतमध्ये त्या शांतीचा परिणाम झालेला असतो. त्या परिणामासहित आपण व्यवहारामध्ये शिरतो.
म्हणजे प्रत्येक ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या बैठकीच्या आधी आपण जे होतो ते नंतर राहिलो नाही पाहिजे. आपल्यावरती ध्यानाचा आणि नामस्मरणाचा प्रभाव होऊन मग आपण बैठक सोडली पाहिजे. आणि परत जेव्हा आपण पुन्हा बैठकीला बसू तेव्हा आणखीन पुढच्या पायरीवर गेलं पाहिजे. विद्यार्थी दशेत जसं होतं की आज अभ्यास केला मग उद्याही केला, असं 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष केल्यानंतर त्यात बदल झालेला असतो, त्याच्या ज्ञानात भर पडलेली असते. तसा आपल्या अवस्थेत बदल होत होत आत्मभाव आपल्या ठिकाणी स्थिर होत गेला पाहिजे. तर आपल्या हातून ध्यानाची किंवा नामस्मरणाची बैठक झाली. मग समर्थ जो सांगतायत तो अभ्यास आपल्याला जमतोय असं म्हणता येईल. पहा समर्थांचे शब्द, सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. पहा समर्थ सांगतायत की असं स्वरूपानुसंधानामध्ये राहणं हीच खरी शुद्ध कल्पना आहे. खूप सूक्ष्मता आहे बरं का इथे. अनुसंधानात राहणं सुद्धा कल्पनेतच येतं, इतक्या खोल जाऊन समर्थांनी बोध केलाय. पण हे अनुसंधान आपल्याला निर्विकल्प करतं. हा स्वरूपानुसंधानामधला आणि विषयानुसंधानामधला मूलभूत फरक आहे. कसा बुवा? मगाशीच तर आपण पाहिलं की विषयाचा भोग आपल्याला देहापाशी घट्ट करेल. का घट्ट करेल? कारण त्या विषयातून सुख मिळते असा भास आहे म्हणून. गुलाबजाम खाल्ला, मिसळ खाल्ली, कुणीतरी अंगाला स्पर्श केला, काहीतरी छान दिसलं, यातून आपल्याला जी अनुभूती आली ती देहामार्फत येते. अनुभूती घेणारा आत कोणीतरी स्वतंत्र राहतो आणि देह मात्र विषयात लडबडून जातो. यानं देहबुद्धी घट्ट होते. पण जर आत्मानुसंधान असेल तर तिथं आपण देहाला बाजूला केलेलं असतं. त्यामुळं देहाला, मनाला, चित्ताला बाजूला करून आपण शांतीचा अनुभव घेतला तर तिथं कोणतंही इंद्रिय असत नाही. त्यामुळं त्या शांतीच्या अनुभवातून देहबुद्धी दृढ होत नाही तर आत्मबुद्धी दृढ होते. कारण इंद्रियाशिवाय शांतता मिळाली ना, त्यामुळं आपोआपच बुद्धीवरती हा संस्कार झाला की काहीही नसताना सुद्धा शांततेचा अनुभव आहे, तृप्तीचा अनुभव आहे, समाधानाचा, पूर्णत्वाचा अनुभव आहे. आणि मग त्या संस्कारामुळं आत्मबुद्धी दृढ व्हायला मदत होते. इथं आपण मदतच घेतली शुद्ध कल्पनेची. आपण ब्रह्म आहोत हा भाव धारण करूनच आपण नामस्मरणाला किंवा ध्यानाला बसलो आणि आता त्या भावात निःशब्द शिरण्याचा अभ्यास केला. निःशब्द शिरता येत नसेल तर रामनामाचा, कृष्णनामाचा, दत्तनामाचा, शिवनामाचा आधार आपण घेतला. पहा, अक्षरी नाम आणि अनुसंधानात किती मोठा फरक आहे. अक्षरी नाम घेण्याच्या बाबतीत कबीर एके ठिकाणी म्हणतात, राम नाम सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और. एखादा चोर सुद्धा चोरी करताना राम 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 म्हणेल, पळत असताना घाबरून राम 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 म्हणेल, पण त्याला नामस्मरण म्हणता येणार नाही. कारण त्या ठिकाणी आत्मानुसंधान नाही, आत्म्याचं स्मरण नाही. आपण ब्रह्मच आहोत हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते जपण्याची खूण म्हणजे भगवंताचं नाम आहे. त्यामुळे राम म्हणत असताना आपण रामच आहोत या भावामध्ये शिरण्याचा अभ्यास पाहिजे. हा अभ्यास श्री महाराजांनी डॉक्टर कुर्तकोटींना सांगितलेला आहे. राम हा आत्माच आहे आणि त्या आत्मस्वरूपामध्ये शिरण्याचा अभ्यास म्हणजे रामनाम आहे. म्हणजे आपण ब्रह्मस्वरूप आहोत हा भाव धारण करूनच आपण नामस्मरणाला बसणं किंवा ध्यानाला बसणं अपेक्षित आहे. ते आपलं खरं आसन आहे. या भावामध्ये आपण नामाला सुरुवात केली तर हळूहळू आपण तेच आहोत या अनुसंधानामध्ये आपण शिरतो, या अवस्थेत आपण शिरतो आणि मग नाम घेणारा दोघेही स्थिर होऊन थांबून जातात. आणि हे थांबणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी घडतं. आत्म्यामध्येच तो साधक स्थिर होऊन जातो. सर्व वृत्ती आत्म्यामध्ये लीन होतात. मन शांत होतं, विकार शांत होतात आणि मग त्याला स्वरूप सुखाची चुणूक लागते. हे साधनेमध्ये घडणं आवश्यक आहे. नाम आतून बाहेरून साधकाला शांत करतं. ते अशा प्रकारे करतं.
कारण आत मिळालेली शांती मग साधक विसरू शकत नाही. कारण आता त्यांना अनुभवलं की आपण कसे पूर्ण स्वरूपानं शांत स्वरूपानं आहोत. आता मग त्याच्या विचारांमध्ये, वर्तनामध्ये बदल होतो. एक प्रकारची शांती त्याच्या जीवनाला व्यापून राहते. बारीक सारीक गोष्टींवरून आता तो डगमगत नाही. उगाचच दुःख करत बसलाय, उगाचच आनंदानं हुरळून गेलाय, असं त्याचं होत नाही. पण या सगळ्याचं बीज काय झालं? शुद्ध कल्पना. हेच तर बीज झालं. त्या शुद्ध कल्पनेनंच आपण साधनेमध्ये शिरलो आणि शुद्ध कल्पना दृढ धरण्याचा अभ्यास केला. त्या योगानं आपलं स्वरूपानुसंधान दृढ केलं आणि मग त्याचा परिणाम म्हणून देहबुद्धी विलग झालो. परिणाम असतो पहा. कुकरमध्ये आपण तांदूळ शिजायला ठेवतो. शिजायला ठेवण्याचा परिणाम म्हणून तांदूळ मऊ होतो. शिजायला न ठेवता तांदूळ मऊ होईल का? शिजेल का? प्रक्रियेशिवाय परिणाम दिसणार नाही. म्हणून शुद्ध कल्पनेला दृढ धरण्याची प्रक्रिया करावी लागते. पुन्हा एकदा समर्थ पुढे शुद्ध कल्पना आणि अशुद्ध कल्पना याच्याबद्दल विधान करतायत. अद्वैत कल्पी ते शुद्ध. कोणती शुद्ध कल्पना? जी अद्वैताची कल्पना करते ती शुद्ध कल्पना. म्हणजेच मगाशी पाहिलेला आपला विषय, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाला धरणं. अद्वैतालाच धरलं ना आपण, अद्वैताचीच म्हणजे स्वस्वरूपाचीच कल्पना धरली, ती शुद्ध कल्पना. द्वैत कल्पी ते अशुद्ध. द्वैत कुठे आहे? तर देहबुद्धीत. म्हणून देहबुद्धीच्या भावामध्ये जेव्हा आपण आहे तेव्हा आपण अशुद्ध कल्पनेमध्येच आहे. अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. या अशुद्ध कल्पना म्हणजेच सबल कल्पना. शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. हे समर्थांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अशा प्रकारे आपल्याजवळ शुद्ध कल्पना आणि अशुद्ध कल्पना या दोन्हीही गोष्टी असतात. आता इथं साधकाचा विषय चाललाय बरं का. शुद्ध कल्पना त्याला सद्गुरूंकडून मिळाली आहे आणि अशुद्ध कल्पनेत तर तो आहेच. म्हणून समर्थांनी हा फरक पुन्हा एकदा स्पष्ट केला की अशुद्धतेत द्वैत आहे, शुद्धतेमध्ये अद्वैत आहे. अशुद्धतेमध्ये स्वरूपाचा निश्चय नाही आहे, तर देहाचा निश्चय आहे. शुद्ध कल्पनेमध्ये मात्र अद्वैताचा म्हणजेच आपल्या स्वस्वरूपाचा निश्चय आहे. म्हणजे साधकानं एकतर शुद्ध कल्पनेत राहायचा अभ्यास करायचा, नाहीतर परिणामांवरती लक्ष ठेवून पुन्हा शुद्ध कल्पनेत शिरायचा प्रयत्न करायचा. परिणामांवर लक्ष ठेवून म्हणजे स्वतःला पाहून नेहमी तपासत राहायचं की शांती आत आहे का, समाधान, आनंद, तृप्ती आतमध्ये आहे का, की आतमध्ये वखवक आहे, असमाधान आहे, काळजी, चिंता, राग, द्वेष इत्यादी गोष्टी आहेत. हे जर आपण तपासत राहिलो तरच आपल्याला लक्षात येईल की नाही आपलं अनुसंधान चुकतंय. लक्षात आलं तर ते अनुसंधान धरता येईल. धरल्यानंतर त्या अनुसंधानाचा परिणाम होणारच आहे. कारण अनुसंधानानं संस्कार होतात आपल्या बुद्धीवर आणि मग हळूहळू देहबुद्धीची आत्मबुद्धी व्हायला लागते. अहो, मोठं वाढलेलं वडाचं झाड पहा, किती प्रचंड दिसतं, पण ते एका दिवसात तसं झालेलं नसतं. अनेक दिवसांची प्रक्रिया आहे आणि मग आज मोठा वृक्ष दिसत आहे. तशी आत्मबुद्धी एका दिवसात होणार नाही. अनेक वर्षांची प्रक्रिया लागेल, अभ्यास लागेल, सद्गुरुपदिष्ट साधना लागेल आणि पुन्हा तेच श्रवणही करावं लागेल. अनेकांना असं वाटतं की पुन्हा पुन्हा तेच सांगितलं जातंय, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी येत आहेत. पण त्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी सांगितलेल्या आहेत. आपली प्रगती आणि आपला प्रवास समर्थांना अपेक्षित आहे. आपण पहिल्याच पायरीवरती आहे आणि दासबोध आयुष्यभर ऐकत राहिलोय तर आपल्याला असंच वाटणार की तेच सांगितलं जाते. आपल्याकडून पायऱ्या चढणं अपेक्षित आहे. जर चढत आपण श्रवण बाजूला ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला काही गोष्टी का सांगतात. आपला अभ्यास दृढ व्हावा याचसाठी सांगतात. पुढे आता समर्थांनी कशा प्रकारे विषय मांडला आहे हा भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.